विद्यालय वांगी 2 या गेटसमोर तुम्ही उपोषणाला बसलेला आहात. तुमची मागणी काय आहे? दादासाहेब कांबळे याला 24 वर्षापूर्वीपासून सेवेत असून सुद्धा डावलून जसं चव्हाणची बोगस मान्यता घेतली तशाच पद्धतीने प्रशासनाला गोलमाल करून आता लिपिक या पदावरची स्वतःच्या पत्नीला घेण्याचा सुद्धा त्यांचा डाव आहे. हे आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही वनवे या मुख्याध्यापकाच्या विरोधात आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळपासून 250 ते 300 लोकांनी भेट दिलेली आहे. तरी संबंधित मुख्याध्यापकाचा चार्ज काढून सिनियरिटीनुसार दुसऱ्या व्यक्तीकडे तो चार्ज जोपर्यंत देण्यात येत नाही आणि हा सर्व भोंगळ कारभार बंद होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे चालूच राहणार. तुम्ही या संदर्भ विषयावर शिक्षण मंत्र्यांसोबत कॉन्टॅक्ट करून तक्रार वगैरे केली का? शिक्षण अधिकाऱ्यांकडे शिक्षण उपसंचालकांकडे आम्ही संपर्क केलेला आहे. जिल्हा आणखी संपर्क केलेला नाही. बर, शिक्षण अधिकारी काय शब्द तुम्हाला दिला त्यांनी? शिक्षण अधिकारी संस्थेचीच बाजू घेत आहेत असं लक्षात येत आहे. वेळोवेळी टोलाटोलीचीच उत्तर दिली जात आहेत आणि शिक्षण अधिकाऱ्यांना वनवेने वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी संगनमत केल्यामुळे पूर्णपणे आतापर्यंत संस्थेचीच बाजू घेतली जात आहे. अशा शिक्षण अधिकाऱ्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार व्यक्त करतो. आतापर्यंत कुठला अधिकारी वगैरे उपोषणाला भेट देण्यासाठी आले? अद्यापर्यंत तरी प्रशासनाने अजिबात दखल घेतलेली नाही. बरं, तुम्ही उपोषणाला किती जण बसला? आम्ही 4 जण आहोत आणि प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत ग्रामस्थ याच्यामध्ये वाढ होणार आहे. हे सकाळपासून लोकांनी आम्हाला बोलून दाखवलेलं. मुख्याध्यापक यांनी किती कर्मचाऱ्यावर अन्याय केलाय? मुख्याध्यापक सर्वच कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात. मागच्या 2 वर्षापूर्वीपासून स्वतःच्या पत्नीला या ठिकाणी आणलं जाते आणि प्रशासनामध्ये त्यांचा काही संबंध नसताना त्यांना या ठिकाणी आणलं जाते आणि बाकी सर्व संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवरती पत्नीमार्फत दबाव आणला जातो. शिक्षण मंत्र्याला गाडी घेऊन या शाळेची मुख्याध्यापकाची तक्रार केली, नंतर शिक्षण मंत्र्यांनी काय शब्द दिला तुम्हाला? मी स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब असतील यांना भेटलो, त्यांना तक्रार निवेदन दिलं. स्वतः भेटून त्यांनी मला सांगितलं की मी कारवाई करतो. त्यांनी कसल्या प्रकारची कारवाई केली त्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब आहेत त्यांना भेटलो, त्यांना पत्रव्यवहार केला. पुण्याचे उपसंचालक असे त्यांना पत्रव्यवहार केला. फोन स्वतः मी माझ्यावरून त्यांना 4 वेळेस फोन लावलेत. कारवाईबाबत कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याच्यामुळेच आम्हाला आज उपोषण करायची वेळ आली. मुख्याध्यापकाचे वर्तन कसे आहे शाळेविषयी? नाही, शाळेविषयी म्हणजे तो मुख्याध्यापक हा पहिलाच आडमुठ्या भूमिकेचा माणूस आहे. त्यांनी लोक गावातील ग्रामस्थ जर त्याला विचार आले की तो असं का करतो तर तो गाववाल्यांवरती गुन्हा दाखल करण्याचा हे करतो. एनसी दाखल केली मध्ये त्यांनी मागच्या महिन्यामध्ये गावातल्या प्रतिष्ठित नागरिक सरपंचावरती तो एनसी दाखल करतोय. किती जणांवर दाखल केली अंदाजे? 3 ते 4 लोकांवरती केली त्यांनी दाखल. बरं, लोकांनी त्याला जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दाखल करतो अशा धमक्या देतो, नंतर तुम्ही उपोषणाला बसलाय, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे का? कारवाईमध्ये तो सस्पेंड झाला पाहिजे. आणि सस्पेंड का होत नाही तर शिक्षणाधिकारी असतील उपसंचालक असतील यांची आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे तो त्याच्यावरती कारवाई केली जात नाही. पण जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून उपोषण सोडणारच नाही.